हे एव्हरीवन, मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पाणीपुरीचा व्हिडिओ. एकदम क्रिस्पी आणि घरी बनवता येईल अशी पाणीपुरीचा हा व्हिडिओ बघून तुमच्या तोंडाला नक्की पाणी सुटेल. तर चला आपण स्टार्ट करूया या रेसिपीला. मी ह्या रेसिपीमध्ये गोड पाणी, तिखट पाणी, रगडा, बटाटा आणि पुऱ्या देखील करून दाखवणार आहे. ते मी इथे एक बाउल घेतलेला आहे आणि या बाउलमध्ये मी 1 वाटी मैदा घेणार आहे आणि 1 वाटी रवा घेणार आहे आणि चवीसाठी मी थोडेसे मीठही टाकणार आहे. तर आपण याला चाळून घेऊया. चाळून याच्यासाठी घ्यायचं की त्यातले जे मोठे मोठे कणस असतात तर ते वेगळे होतात. मग आपण याला थोडे थोडे पाणी टाकून आपण हे मळून घेणार आहोत. त्याच्यामध्ये गाठी राहिल्या नाही पाहिजे. एका मोठ्या परातीमध्ये मी याला ट्रान्सफर केलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने त्याला मळून घेणार आहोत. तुम्ही जेवढे पीठ चांगले मळाल तेवढी पुरी छान येते. ही स्टेप आपल्या वारंवार करायची आहे. मी आता त्याचा गोळा बनवून ह्या बाउलमध्ये ठेवत आहे आणि वरतून एक कपडा टाकत आहे, जो की आपण कॉटनचा देखील टाकू शकतो. आणि याला जवळजवळ 1 तासासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. 1 तास रेस्ट केल्यानंतर मी याला परत मळायला घेते. चांगल्या पद्धतीने मळून घेते. पीठ मळून घेतल्यामुळे पुरी एकदम खुशखुशीत होते. हा मी एक अजून कपडा घेतला आहे, ज्याला मी थोडंसं ओलं करून घेणार आहे. त्यातलं सगळं पाणी काढून घेते आणि मी याच्यावर ज्या पण पुऱ्या करणार आहे त्या ठेवणार आहे. याचा एक मी गोळा बनवून घेतला आहे आणि याची मी एक पोळी लाटणार आहे. त्याची थिकनेस किती ठेवायची हे तुम्हाला दाखवते. आपल्याला एक पातळ अशी मस्त पोळी लाटून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने करत आहे. बघितली थिकनेस? एवढी ठेवायची. याचे मी आता गोल गोल आकाराच्या पुऱ्या करून घेत आहे. आणि एका मागे एक यामध्ये ठेवते. ओल्या कपड्यावर याच्यासाठी ठेवायचं कारण ती पुरी छान फुगतेही आणि कडक होते. अशा प्रकारे माझ्या पुऱ्या बनवून झालेल्या आहेत. मी परत एक मऊ कपडा घेऊन त्याला मी कव्हर करणार आहे. आता चला वळूया तळायच्या प्रोसेसकडे. मी थोडंसं तेल घेतलं आहे. मी जास्त यामुळे नाही घेतलं कारण आपण जेव्हा पुरी टाकतो तेव्हा त्यावर आपल्याला तेल टाकावं लागतं, तर ते उडेल. त्यामुळे मी तेल खूप कमी घेतलं आहे. आणि मी आता एका मागून एक पुरी सोडत आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता.
की मी त्यावर तेल सोडत आहे. बघितलं आपली पुरी कशी मस्त फुगली आहे, अगदी सून फुगते तशी. एकामागून एक पुऱ्या टाकायच्या आहेत, म्हणजे त्या छान फुगतात. आणि आपल्याला गॅसही मीडियम ठेवायचा आहे. मीडियम आचेवर तळल्यावरती त्या पुऱ्या कडक होतात. तुम्ही गॅस मोठा कराल तर ती पोळी काळी होईल आणि नरमही होईल. आपल्या पुऱ्या रेडी झालेल्या आहे. आणि मी एका भांड्यामध्ये त्याला ट्रान्सफर करणार आहे. मी खाली टिश्यू पेपर टाकून ठेवला आहे, जेणे की यातलं जे एक्सेसिव्ह तेल आहे ते निघून जाईल. तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी झालेली आहे पुरी. Subscribe for more content. अशाच प्रकारे मी सर्व प्रोसेस करणार आहे. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ह्या पुऱ्या एका दुसऱ्या बाउलमध्ये तेल निघण्यासाठी ठेवू शकता. आमच्याकडे पाहुणे येणार होते म्हणून मी खूप मोठ्या पुऱ्या तयार करून ठेवल्या आहे. मी वाटाणे भिजू घातले. 1 वाटी वाटाणा भिजू घातलाय रगड्यासाठी. तो मस्त 2 तास भिजलाय. आणि गोड पाण्यासाठी मी चिंच घेतली आहे. आता चिंचेचं पाणी झटपट कसं करायचं तर व्हिडिओमध्ये बघा. मी चिंच धुवून त्यामध्ये थोडंसं पाणी घालून ती उकळायला ठेवली आहे. तोपर्यंत मी बटाटा व्यवस्थित क्लीन करून घेते आणि जी आपली वाटाण्याची डाळ आहे तिला कुकरमध्ये लावून घेते. मी यामध्ये बटाटाही सोबत घालत असते. त्याच्यामध्ये थोडीशी हळद, मीठ आणि त्यांना एकत्र करून त्याच्या चांगल्या शिट्ट्या करून घेते. म्हणजे वेगवेगळं करायचं काम पडत नाही. आता आपण बनवूया ग्रीन चटणी. त्यामध्ये थोडंसं आलं, पुदिना, मिरची आणि थोडेसे जिरे घातले आहे. थोडं काळं मीठ, पांढरं मीठ, थोडंसं लिंबू. यामुळे कलर एकदम हिरवा येतो. आपलं पाणी रेडी झालं आहे. यामध्ये मी थोडासा चाट मसाला, जलजिरा मसाला, त्यानंतर थोडासा पाणीपुरी मसाला, 1 लिंबू घातला आहे. आपण हे चांगलं ढवळून घेऊया. चिंच मस्त शिजली आहे आणि थोडी थंडी झाल्यावर आपल्याला ती मिक्सरमधून काढायची आहे. आपण मिक्सरमधून काढलेली चिंच अशा प्रकारे काढून घेणार आहोत. नंतर मी ते एका भांड्यात ट्रान्सफर केलं आहे आणि परत उकळण्यासाठी ठेवलं आहे. यामुळे आपली चिंचेची चटणी एकदम झटपट होते. मी त्यात साखर टाकतीये. कोणी गुळही घालू शकतं. थोडंसं तिखट, हळद हे चवीसाठी आणि थोडंसं मीठही टाकायचं आहे. बघा आपले बटाटे आणि डाळ उकडून झालेली आहे. मी तिला चांगली मॅश करून घेतेय. बटाट्यांनाही मॅश केलं आहे आणि त्यात ॲड केला आहे कांदा.
मी हे एका दुसऱ्या पातेल्यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. आणि इथे आपलं तिखट पाणी, वाटाणा, बटाटा आणि पुऱ्या हे रेडी झालेले आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पपड्या कशा बनवायच्या हे नक्की दाखवेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. आणि एन्जॉय करा ही घरच्या घरी बनवलेली पाणीपुरी. तुम्हाला आणि तुमच्या मुलांना एकदम आवडेल अशी. नक्की ट्राय करा. बाय. Subscribe for more content.